सो आता आम्ही निघालोय हिमाचल ट्रिपला माझ्या अकरी वाऱ्याच्या फ्रेंड सोबत. हे सरोज इकडे, इकडे. हॅलो, माझा मित्र सूरज. हा त्याचा बायको पार्वती नाही नरेश, त्याची बायको त्याचा बायको पार्वती. ही सूरजची फिमेल फ्रेंड. तुला काय म्हणायचं, गर्लफ्रेंड? आणि हाफ गर्लफ्रेंड पण आहे ही. प्रमिला ही सूरजची बहीण फ्रेंड आहे ना, स्कूल फ्रेंड. आणि ही सूरजची फ्रेंड बहीण. तिचं नाव काय? किरण. सूरजची बहीण नाव नाही माहिती. किरण. आणि ह्याचा फ्रेंड विराज. आणि या दोघींचं नाव काय? चेतना आणि किरण. चेतना कोणती आहे? ती ब्लॅक वाली चेतना. इंट्रोड्यूस करा जरा. चेतना. आणि हिचं नाव काय? पण किरण. दोन किरण आहे बाई. ठीक आहे, तर आपण नंतर भेटू या आपल्या जर्नीमध्ये नंतर. सगळे त्यांचे स्कूल फ्रेंड्स आहेत. हे तुम्ही स्कूल फ्रेंडच आहेत ना? ए सूर्य, तुम्ही स्कूल फ्रेंड आहेत ना? चौघे पण स्कूल फ्रेंड. No, I am not his friend. She is my friend. आम्ही चौघं पण फ्रेंड्स आफ्टर स्कूल. मग स्कूलमध्ये काय केलं? स्कूलमध्ये काय केलं? School पासूनच आहे आम्ही. आम्ही दोघं स्कूल पासून आहे. स्कूल नंतर काय फ्रेंड झाले? कारण I didn't like him. आम्ही जास्त भेटायचो. He was first तू bencher. झालं. We were last bencher. या दोघी लास्ट. अच्छा, म्हणजे तुम्ही टॉपर होते काय? हा, तुम्ही टॉपर? आम्ही टॉपर होतो. सगळे टॉपर आहेत. सगळेच टॉपर आहे. नरा तू पण टॉपर आहे. मी सुरजला बीच केलं होतं. जिथून कुठून ऐकू येतं ना, मी सुरजला बीच केलं होतं. फेक इन्फॉर्मेशन पसरवू नको. तिथे fake information ऑलरेडी जाते. मी मार्कशीट दाखवली ते. उद्या राडा बोला. मार्कशीट आता दाखवा, मार्कशीट. अपलोड तर आमचे काही कन्फर्म तिकीट झालेले नाहीत. आम्हाला REC भेटलेत आणि आता मला बसावं लागणार नरेश सोबत. कसं की सोबत बस. आणि त्याचे लक्षण काय चांगलं दिसत नाहीयेत. तो बघितलं घरीच नरेश. काय झालं? पण झालं काय? अरे ट्रेनचा हॉल वाजला आणि तिने व्हिडिओ काढलाय. असं आहे. आपण तिकडे पळत आलो. अरे हा मला तरी हॉर्नची आणि लक्ष ठेवते ना. अगोदर पण हॉर्न वाजवलेला. तिने बरोबर लक्ष ठेवलं. दुसरा हॉर्न वाजवला, उठल्या ती गाडी आली. सध्या मी आहे बल्लमगड या स्टेशनच्या इथे आणि आता दुसरा दिवस आहे जर्नीचा. रात्री काय झोप चांगली झाली ॲक्च्युली. एका सीटवर आम्ही दोघंजण झोपलेलो बिकॉज आमची सीट REC सीट होती. मग झोप लागली चांगली. आणि इकडे सध्या खूप थंडी आहे. तुमचा प्रवास कसा होता? छान झालाय, मस्त झालाय. झोप लागली की नाही? झोप नाही लागली का? झोप का नाही? रिझन होतं तुम्ही. मी काय केलं भाई? मी तर मस्त झोपलो. तुम्ही माझ्या अंगाला चिटकून झोपले एवढे की मला झोप नाही लागली. म्हणजे मी तुला सहन करू शकतो पण तुम्हाला सहन करू शकत नाही. तू विंडो होता, तू साईडला होतास म्हणून तुला जमलं ते झोपायला. मी बाहेर होतो, मी लिटरली होतो, तुला झोपलोय. काय सांगत होते? माझे तर पाय घसरत होते सारखे या सीटवर. असं वाटत होतं मी पडेल कधी पण रात्रीतून. तुला झोप लागली का नाही? मला लागली सकाळी झोप. सकाळी 4ला झोपलो. याचा फोटो मी टाकतो ब्लॉग मध्ये कसं झोपलेला. नाही आमच्याकडे तो फोटो व्ह्यूअर्स मध्ये पाठवले. तिच्याकडून झोप झाली का? हा मी अजिबात झोपलेलं नाही. त्यामुळे मलाही विचारू नका. का तुला झोप एकाने पण झोपला नाही? खोटं बोलतोय. दुपारी झोपलेले होते. मग तुम्ही रात्रभर काय करत होते? मी जागरण करत होते. कसं जागरण करत होते? जागते राहू. 12ला झोपलो असं. मी 12ला झोपलो, 2ला उठलो, 2:30ला झोपली. 2:30 वाजता फोन बघून चेक केलं की जागा आहे का कुठे नव्हती. मग मी सूरजला 3 वाजता मेसेज केला. सूरज त्याला झोपला होता
अगोदर मेसेज मी झोपलो नाहीये. मग 8:30 तुला उठवलं कॉल करून. सांग ना. तुला एक चॉकलेट देतो. अरे एक जण आलेला रात्री पर्यंत. हा तिथे कसं आला रात्री 2:30 वाजता 4 फेऱ्या मारत होता आणि ते उभा राहत होता बघत होता पुन्हा जात होता. तू काय गेलं? काय नाही तर जेव्हा इथे आलं तेव्हा मी उठून गेली आपल्या तर इथे आला थेट असा मी असं केलं. मला वाटतं कानाखाली मारली काय तू? नाही बाई, गाणं कशी मारू? आता नाही. तुम्ही एवढे असे इथे सगळे मिल्यासारखे पडलेले मला काय केलं मग त्याने? दादा जागीच होता ना. कुठे नव्हतं दादा तेव्हा. तो जेव्हा फेऱ्या मारत होता तेव्हा कोणीच जागा नव्हता. 2 वाजता. लाईक मी ऐकलं होतं की दिल्लीमध्ये पोल्युशन वगैरे आहे, बट मला तर काही दिसत नाही सध्या पोल्युशन. आय थिंक ते दिल्लीच्या दुसऱ्या बाजूला असू शकतं, बट स्टेशनवर सध्या मला काही दिसत नाही. थंडी वाजते आणि चांगलं वेदर ॲक्च्युली वाटते. मुंबईपेक्षा ते चांगले एक गरमी नाही आहे, थंडीच आहे. नाश्ता आला आम्ही ऑर्डर केलं होतं दिल्लीच्या इथे व्हेजमध्ये. काय आपलं सँडविच, पोटॅटो अँड व्हेजिटेबल सँडविच, ब्राऊन ब्रेड. आम्ही दोघे व्हेज आहेत, 3 आहेत. मुली दोघे व्हेज आणि 2 मुली व्हेज आहेत. एक मुलगी व्हेज आहे का? ठीक आहे, असंच काहीतरी. पण आमच्यामध्ये नॉनव्हेजची संख्या असते. बघा किती क्लायमेट चेंजसाठी किती क्लायमेट चेंज होते जबाबदार नागरिक आमच्याकडे क्लायमेट चेंजसाठी चिकन वगैरे खातात, मिथेनचं हे करतात, ते उत्सर्जन करतात वगैरे. माहित नाही कसं करायचं. पहिल्यांदा करणार आहे. त्या लोकांनी एवढं सांगितलं मला, पण लेट्स सी किती लक्षात राहिले किती नाही. मला उन्हो खेळता येत नव्हतं, तरी पण मी फर्स्ट विन झालेलो आहे इथे. आणि हे सगळे जलत्यात माझ्या शिकवलं तुला. हा यांनी शिकवलं मला. आपण याचेच वाढवलेत मी पत्ते. त्याला शिकून चुकी केली मी. हा त्याची काढ वाढवली डान्स आहे तुझा. डान्स मॅच कर ना जरा. काय ना किती आईले किती जाईल, किती आईले बाबा किती जाईल, किती आईले किती जाईल. सबको लगता है हम छुपैले, सबको लगता है हम छुपैले. मेरी महबूबा तेरी आँखों में मेरा दिल डूबा, तेरी आँखों में मेरा दिल डूबा. सोने का ताला लगाया चांदी का, ये महीना पिंजरा बनाया सोने का. आता आम्ही काय म्युझिक
अरे शूट करतो. अरे चालूच नव्हतं केलं शूट. हॅलो, आम्ही आता पोहोचतोय अमृतसर मध्ये आमच्या गँग सोबत. दाखवतो तुम्हाला गँग आमची, आणि आमच्या पूर्ण गँगची एनर्जी लो झालेली आहे. माझी सुद्धा खूप धमाल केली आम्ही या जर्नीमध्ये. खूप नाचलो, गायलो, उड्या मारल्या, चहा पिला. हे अमृतसर स्टेशन आणि हे आमचे आहे गँग. आम्ही पोहोचलेलो आहे फायनली अमृतसर मध्ये. पोहोचलो एकदाचा 32 तासाचा प्रवास करून पोहोचलो एकदाचे. 33 तासाचा प्रवास झाला आमचा मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलच्या दिशेने. बघूया कसं हॉटेल आहे आमचं. तुला यायचं लागून अमृतसर मध्ये पोहोचता त्यांची भक्तरी सुरू झालेली आहे. हे असे हवेमध्ये हे करायचे, धूर काढायचं. बघा बघा सगळ्यांना त्याची वेळ लागलेला आहे. सेल्फी काढ लवकर. I like it has all raised escalator, stairs, lift and everything. आणि आमच्या ग्रुपचे माणसं आमचे फोटो काढायला आले आहेत मस्त पैकी. अशी आम्ही रॉयल एंट्री केली आहे अमृतसरमध्ये. एकदम नुसतं धुकं दिसतंय भाई सगळीकडे. नुसतं धुकं. तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की थंडी किती असेल? किती असेल. एक किंवा नाही, थंडी आहे इथे. दिल्ली बाबा दुसरीकडे आहे. हे आपण अमृतसरमध्ये आलो नाही. स्टेशन किती सुंदर आहे अमृतसर स्टेशन. आणि असंच आला महाराष्ट्रातलं स्टेशन हवेत आपली. मॅनेजमेंट खूप मस्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे. आता आम्ही चाललोय, आमची गाडी आली हॉटेलमध्ये. आमच्या हॉटेलमध्ये. तर हॉटेलचं नाव कसं आहे बघा, ऑरा ग्रँड हॉटेलचं नाव आहे. इथे आपल्याला वायफाय पण दिलं. लकीली 3 रूम दिल्या, आमच्या 2च रूम होत्या. येस, बिकॉज मी सोबत आलो त्यामुळे देऊनच होतं की तिचं तोंड मग आगासारखं तोंड झालं तिचं. हे आलीच नाही. फॅमिली ब्लॉग आहे ना तुझं? फॅमिलीमध्ये चालतं तेवढं. मी आता रिपोर्ट करणार तुझा ब्लॉग बघून. तुलाच मी आधी रिपोर्ट करतो. तुम्हाला शोधून दाखव मला. सो आता टाइम झाला आहे 3:03 आणि आता एवढं लेट आम्ही आता जेवतो. भूक तर खूप लागली त्यामध्ये जेवावं तर लागणारच. आणि जेवणासाठी आहे आपलं साधं डाळ भात, पनीर, रोटी. पनीरची खूप कमी होती. अमृतसरमध्ये आम्ही आमच्या रूममध्ये बघत बसलो आहेत. मध्ये आठवण झाली की आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे आणि त्याला सरप्राईज द्यायला मी चाललोय त्यांच्या रूमला टकटक करायला. वाजवा वाजवा. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Kiran, happy birthday to